श्वास घेतल्याशिवाय प्राणी जगू शकत नाही, त्याप्रमाणे प्रार्थना केल्याशिवाय आपल्याला ख्रिस्ती जीवन जगता येत नाही. शारीरिक वाढीसाठी अन्न असे आत्मिक वाढीसाठी प्रार्थना आवश्यक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना वेळोवेळी प्रार्थना करीत असे आणि त्याने विश्वासणाऱ्यांना कित्ता घालून दिलेला आहे की तुम्ही देखील प्रार्थना करा. आपल्या मंडळीमध्ये, आपल्या परिवारामध्ये प्रार्थना जर सुरुवात झाली तर ती मंडळीमध्ये देखील उत्तम प्रकारचं मार्गदर्शन त्यांना देखील मिळतं. म्हणून आपण त्या प्रार्थनेबद्दल काही महत्वाचे मुद्दे प्रभूने जे दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. मार्काचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 35 वचन. मार्काचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 35 वचन. मग तो सकाळी मोठ्या पहाटेत उठून बाहेर गेला व रानात जाऊन तिथे त्याने प्रार्थना केली. आमचा प्रभू कसा आहे, त्याने आम्हाला कशा प्रकारे शिकवलेलं आहे की तुम्ही प्रार्थना का करणं गरजेचं आहे. आणि त्या प्रभूला देखील गरज पडली प्रार्थना करण्याची, परंतु सकाळी पहाटेत उठून गेला, रानात जाऊन तिथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले. आज आम्हाला ख्रिस्त सापडलेला आहे. आज आमच्या विश्वासामध्ये ख्रिस्ताबद्दल जे प्रेम आहे आणि त्यांनी मंडळीवरती केलेलं प्रेम, त्याने जगावर केलेलं प्रेम, त्याने केलेल्या आमच्यावरती प्रीती ही सर्वश्रेष्ठ प्रीती आहे. म्हणून तो प्रभू आम्हासाठी सर्वांसाठी देखील तो प्रार्थना करत आहे. पदस्तंभावरती असताना पहिला शब्द त्याने या लोकांना क्षमा कर ही त्याची प्रार्थना आहे. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की मत्ती सुसमाचारामध्ये 14वा अध्याय आणि 23 मध्ये मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावास डोंगरावर गेला. आपण पाहिलं की तो रानात प्रार्थना करायला गेला. आणि नंतर आम्ही पाहतो प्रभू येशू प्रार्थना करावास डोंगरावरती एकांती गेला. कारण मत्ती 14:23 मध्ये म्हटलं एकांती गेला. आणि पुन्हा आम्ही पाहतो की लुकाच्या सुसमाचारामध्ये 6वा अध्याय आणि 12 वचनामध्ये तो प्रार्थना करावास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. पहा किती प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे किंवा प्रार्थनेमध्ये देवाशी बोलणं आहे. प्रार्थनेमध्ये आपल्या समस्या देवाला कळवणं आहे आणि प्रार्थनेमध्ये देवाचं आपलं नातं एक जवळीक नातं तयार केलं होतं. त्यामुळे प्रार्थना हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं, तो पहाटेत उठला. दुसरं, आम्ही पाहिलं की तो लोकसमुदायाला निरोप दिल्यानंतर प्रार्थना करायला डोंगरावर गेला. आणि तिसरं पाहिलं, पुन्हा तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला आणि त्याने रात्रभर प्रार्थना केली. प्रभू आपल्या मरणाबद्दल देखील प्रार्थना करत आहे. गेतसेमन बागेमध्ये आपल्या शिष्यांना घेऊन गेला, पण त्या शिष्यांनी त्यावेळेला त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं होतं, तर ते झोपे गेलेले आहेत. आज जगातले लोक प्रार्थना करायचं म्हटलं की त्यांना झोप येते. ब्रदर तुम्हीच करा, मंडळीमध्ये अशी परिस्थिती आहे, तुम्ही करा ब्रदर. कुटुंबात गेलं तर तुम्ही करा ब्रदर. तसं नाही, प्रार्थना लहानापासून थोरापासून वयस्कर माणसापर्यंत सर्वांनी प्रभूची प्रार्थना केली पाहिजे. आणि प्रार्थनेशिवाय जसं आपल्या नागपुड्यामध्ये 2च नागपुड्या आहेत, त्याच्यामधून एक आवाज येत आहे ये आणि दुसरा आहे शू. ये आणि शू हा शब्द नागपुड्यात येतो. म्हणजे याचा अर्थ असा का आम्ही येशू शिवाय जगू शकत नाही. एक उदाहरण पाहूया, आणि ते उदाहरण आहे मार्काचं सुसमाचार याचा 11वा अध्याय आणि 22 वचनापासून काही वचन मी पाहणार आहे. मग सकाळी वाटेने जात असताना त्याला अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेलं दिसले. तेव्हा पेत्राला आठवण म्हणतो, त्याला म्हणाला, गुरुजी आपण या झाडाला शाप दिला व ते वाळून गेले आहे. आणि येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेव. मी तुम्हाला कशी सांगतो, जो कोणी या डोंगराला उठून समुद्रात टाकला असा म्हणेल आणि आपल्या अंतःकरणाने शंका न करता आपण म्हणतो तसं घडेल असा विश्वास धरेल तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. प्रार्थनेचं सामर्थ्य बघा. तुम्ही जे काही मागाल ते देव तुम्हाला देणार, परंतु आमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सकाळीच उठून पेत्राने पाहिलं
कारण इस्रायलचा राष्ट्राबद्दल प्रभू म्हणत आहे, कारण ती लोक प्रार्थना करायला उठत नव्हते किंवा तयार नव्हते. म्हणून तो इस्रायल लोकांबद्दल त्या झाडाकडे पाहून, इस्रायल एक मोठं झाड आहे आणि एवढं मोठ्या झाडाकडे पाहून प्रभू काय म्हणलं, कारण त्याने त्याचा स्वीकार केला नाही. आपल्या लोकांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या लोकांनी प्रभूचा स्वीकार न केल्यामुळं परिस्थिती अशी झाली. म्हणून प्रभू त्या ठिकाणी झाडाकडे पाहिलं आणि ते वाळून गेलेलं पेत्राच्या लक्षात आलं, अरे हे काल प्रभू बोलला आणि आज घडलेलं आहे. म्हणजे प्रार्थनेचं सामर्थ्य काय बघा. 23 मध्ये म्हणतो, जो कोणी या डोंगराला उकळून टाकला जाईल असे म्हणेल, आपल्या अंतकरणात शंका न बाळगता. शंका करायची नाही. शंका केली की प्रार्थना ऐकली जाणार नाही. आता होईल का, मला बस मिळेल का, मला ट्रेन मिळेल का, शंका नको आहे. मग शंका न बाळगता आपण म्हणतो तसं घडेल असा विश्वास धरणं, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला मिळेल. प्रार्थनामध्ये विश्वासाची गरज आहे. आज आपण विश्वासामध्ये कमजोर पडतो, त्यामुळे आमची प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचली जात नाही. देव आमची प्रार्थना ऐकत नाही. परंतु आम्हाला त्यासाठी, प्रार्थनेसाठी एकांतात बसणं. जसं डोंगरावरती गेला, सकाळी पहाटेच गेला, त्याने रात्रभर प्रार्थना केली. आमचा प्रभू प्रार्थना करणारा आम्हाला आढळत आहे. त्यांना आम्ही पाहतो किती तळमळ आहे त्या प्रभूला मानवाबद्दल, किती तो माणसावरती प्रेम करत आहे. आज आम्ही पाहतो की प्रार्थना म्हणजे देवाच्या सानिध्यात राहून त्याच्याशी बोलणं, त्याची वाणी ऐकणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं विश्वासणाऱ्यांना देवाच्या सानिध्यात जाऊन सदा सर्व काळ देवाशी बोलता येणं गरजेचं आहे. म्हणून प्रार्थना आपण पाहिलं की प्रार्थना सर्वदा करावी, खचू नये. प्रार्थना जर उत्तर मिळालं नाही तर आपण खचायचं नाही, कारण वचन सांगत आहे. लुकाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि पहिलं वचन. लुकाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि पहिलं वचन, त्यामध्ये असं लिहिलं आहे, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये. आणि पाऊल मंडळीला सांगतो की निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना सर्वदा करावी, प्रार्थना करावी आणि खचू नये. तर पुढे म्हटलं की पाऊल म्हणतो की निरंतर प्रार्थना करा. पहिला तेसलीस पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनात दिलं की निरंतर प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं. आणि मग मत्ती सुवर्तमानामध्ये 6वा अध्याय 9 ते 13 मध्ये हा प्रार्थनेचा उत्तम नमुना आहे. आपण सर्व गोष्टींमधून प्रार्थना करावी. आपली प्रार्थना स्वार्थी नसावी. केवळ स्वतःसाठी प्रार्थना करू नये. आपलं कुटुंब, नातेवाईक, शेजारी, ओळखीचे लोक, मंडळीसाठी, देशासाठी, स्वार्थ प्रसार करणारे, छळ करणारे अशा लोकांसाठी या गोष्टीबद्दल प्रार्थना करणं हे विश्वासणाऱ्याचं काम आहे. तर आपण एक शिकूया प्रार्थना कशी करावी किंवा प्रार्थना करावी याविषयी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल. प्रार्थना पवित्र आत्म्याशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही. म्हणून आपण पाहतो की रोमकरांच्या पत्रामध्ये 8वा अध्याय 26 वचनामध्ये आपण यथाशक्ती आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा अनिवाच्य कण्यानं मध्यस्थी करतो. तो प्रार्थना करायला सुचवतो आणि प्रार्थना करण्यास सहाय्य देखील करतो. पवित्र आत्मा प्रार्थना करायला सुचवतो आणि प्रार्थना करायला सहाय्य देखील करतो. प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी काही गोष्टीची अटी आहे. जसं आपण प्रार्थना करतो, आम्हाला उत्तर मिळत नाही, त्याच्याकडे आपण मिळण्यासाठी काय अटी पाहूया. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणं. दुसरी गोष्ट, देवाच्या इच्छेप्रमाणे आपण प्रार्थना करावी. मत्ती सुवर्तमानामध्ये 26 अध्याय 39 वचनात असं लिहिलं आहे, त्याने म्हणजे येशूने अशी प्रार्थना केली, हे माझ्या देवा, हे बापा, होईल तर हा प्याला मधपासून कळून जावो, तथापि माझ्या इच्छेने नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रभू देखील आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करत आहे. हा हे संकट, हा प्याला, हा जो प्याला आहे तो किती त्रासाचा प्याला आहे, किती दुःखाचा प्याला आहे, एवढं प्रभूने आमच्यासाठी, मानवासाठी सहन केलं.
प्रत्येक मानवासाठी, सारा विश्वासासाठी नव्हे, सर्वांसाठी त्या प्रभूने एवढं सहन केलं. लोकांनी त्याला मारून टाकण्याचा देखील विचार केला. मार्काच्या पुस्तकात 3 अध्याय आणि 23 आणि 21 मध्ये म्हटलंय त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. प्रभू किती महान आहे, त्याने आमच्यासाठी वधस्तंभावरची शिक्षा भोगलेली आहे. केवळ आमच्या पापाबद्दल तो ठेचला गेला. म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करावी. नंबर 2, इतरांना क्षमा केली तर प्रार्थना ऐकली जाईल. आम्ही सलाम म्हणतो, प्रेजलाद म्हणतो, परंतु हात मिलता है लेकिन दिल नहीं मिलता है. आम्ही आपला हात मिळवतो सलाम ब्रदर, परंतु आमच्या आत्म्यानं देखील आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, म्हणजे क्षमा केली पाहिजे. मार्काचं पुस्तक 11 अध्याय आणि 25 वचनात असं दिलंय, तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला उभे राहणार तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. प्रभू किती महान आहे. आम्ही आमच्या भावाला, आमच्या बहिणीला, मंडळीतल्या प्रत्येक जणाला जर कोणी ज्याचं मन दुखवलं असेल, कदाचित त्यांना तुम्ही जाऊन क्षमा मागितली, एक गड जिंकल्यासारखा होईल आणि तो भाव तुमच्यामध्ये मंडळीमध्ये परत येईल. बरेच लोक मंडळीत सोडून गेलेले आहेत. याचं कारण काय आहे? शिकवणारा व्यवस्थित असेल तर तो त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं तरी जाणार नाही. काही रागाने गेले, काही भांडण करून गेले, काही वाद निर्माण झाले. प्रभू येशू म्हणतो तुम्ही सर्व जर एकच काम करा, एकमेकाला क्षमा करा. इतरांना क्षमा केली पाहिजे. म्हणून जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची तुम्ही क्षमा करा. नंबर 3, विश्वासाने प्रार्थना करायची आहे. याकोबाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 6 वचनात असं लिहिलंय, मग त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कुठलाही संशय न धरता देवाकडे मागावं. प्रभू माझा भाऊ पापात आहे, त्याला तू मुक्त कर, सुटकारा दे. ज्या तुम्ही मागाल त्यावेळेला तुमची प्रार्थना ऐकली जाईल आणि तुमचा भाव तुम्ही गड जिंकण्यासारखा तुम्ही त्या ठिकाणी सैतानावरती विजय मिळवला. आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणे. दुसरं पाहिलं इतरांना क्षमा केली पाहिजे. आणि तिसरं पाहिलं विश्वासानं प्रार्थना केली पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. प्रार्थना कधी ऐकली जाते? ज्या वेळेला आम्ही देवाची आज्ञा पाळतो त्यावेळेला योहानाच्या पुस्तकामध्ये 1 योहान 3 अध्याय आणि 22 वचन, आपण जे काही मागतो त्याच्यापासून आपल्याला मिळते असं आपण मिळते कारण आपण त्याची आज्ञा पाळतो, म्हणून आपल्याला मिळते. आज्ञा पाळणं देखील फार महत्वाचं आहे. मोसेच्या काळामध्ये परमेश्वराने त्याला जे सांगितलं होतं ते त्याने काय केलं? इस्रायल लोकांना प्रार्थना करण्यासाठी देखील सांगितलं. ज्या त्यांना अन्न मिळत नव्हतं तरी त्या देवाने त्यांना अन्न पुरवणं, कारण त्यांच्या गरजा ज्या होत्या, जे इस्रायल लोक मिस्रामध्ये त्रास काढत होते, दुःख सहन करत होते, तरी ते म्हणत होते इथेच राहू दे आम्हाला, कारण तिथे मांस मटण त्यांना मिळत होतं खायला आणि भरपूर काही ते त्रासत होते, तरी परमेश्वर त्यांना तिथून बाहेर काढत आहे. मोसेच्या द्वारे इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढण्यासाठी देवाने त्याची प्रार्थना ऐकली, त्यांना बाहेर काढलं. पाठीमागं पाहतो तो फारच सैन्य आहे आणि पुढे जावं तर त्यांचा मृत्यू आहे. देवाने त्या सर्व इस्रायल लोकांना समुद्रातून बाहेर काढणारा प्रभू आम्हाला मिळाला. देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. 6वी गोष्ट आहे आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि 5वी गोष्ट आहे, 4थी गोष्ट आहे आज्ञा पाळल्या पाहिजे आणि 5वी गोष्ट आहे ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. तुम्ही माझ्यामध्ये राहाल, माझी वचने तुम्हाला राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. योहानाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 7 वचनामध्ये जे काही तुम्ही मागा, म्हणजे आमचा जो नातेसंबंध जो आहे देवाशी असणं गरजेचं आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. आम्ही प्रभूच्या सहवासात राहणं, प्रार्थना करणं, बायबल वाचन करणं आणि सर्व भाव बहिणी बरोबर एका मनानं राहणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला राग, क्रोध, भांडण, चंटा, वादविवाद सर्व सोडून द्यायचं आहे. फक्त एकमेकांसाठी क्षमा करणं हेच आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे. आणि 5वी गोष्ट आपण पाहतो की ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. आणि 6वी गोष्ट आहे येशूने
येशूच्या नावानं प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना कशी कोणाच्या नावाने करायची? येशूच्या नावानं. कारण युहान 16 अध्याय आणि 24 वचनामध्ये तुम्ही अजून माझ्या नावानं मागितलं नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. 6 मुद्दे आपण पाहिले. पहिलं, देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणे. नंबर 2, इतरांना क्षमा करणं. नंबर 3, विश्वासानं प्रार्थना करणे. नंबर 4, देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. नंबर 5, ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. आणि नंबर 6, येशूच्या नावानं प्रार्थना केली पाहिजे. आणि 7वी गोष्ट आहे, सतत प्रार्थना केली पाहिजे. सतत. पहिला थिस्सलुनीकर पत्र 5 अध्याय आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा. पाऊलाने यासाठी येशूच्या शिकवणीला आधार घेतला आहे. सतत प्रार्थना करण्याच्या दृष्टिकोनातून ख्रिस्ती जीवन जगणे आवश्यक आहे. म्हणजे देवाने केलेल्या दयेबद्दल त्याच्याशी कृतज्ञ राहून त्याची इच्छा जाणण्याचा प्रयत्न करून ती परिपूर्ण करण्यासाठी त्याच्या सहाय्याची अपेक्षा करणं आणि ख्रिस्ती व्यक्तीनं त्याच्या जीवनातील सर्व गोष्टीबद्दल देवाभिमुख असलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण आपला प्रभूच आहे. देवाने जे सांगितलं ते त्याने केलं. तो अनेकदा प्रार्थना करण्यासाठी बाजूला गेला आणि सतत मंडळीसाठी त्याने प्रार्थना केली असे पाऊल सांगतो. आणि त्याने त्याच्यासाठी प्रार्थना करावी असे अनेकदा त्याने सांगितलं. सर्वांसाठी प्रार्थना करा. म्हणजे तुमच्या 7 प्रार्थना हे तुम्हाला फार महत्वाच्या आहेत. सदैव करो हे वचन समजण्यात तुम्हाला सहाय्य करो.